हाय गाईस, कसे आहात सर्वजण. चला तर आज आपण आमटी बनवूया. आमटी शेंगाच्या सोल्यापासून, तुरीच्या शेंगापासून आमटी कशी बनवायची ते आता मी तुम्हाला सांगते. हे बघा, कूट वाटून घेतलेलं आहे मी, सोले आणि ही चटणी वाटून घेतली आहे हिरव्या मिरच्याची. तर आता आपण त्याची आमटी बनवूया. मस्त मस्त, मला लय आवडते आमटी बनवायला. ओके, भाजून घेतले सोले. वाटीमध्ये करूया आमटी मस्त पैकी. आमटी बनवूया, आमटी. एकदम साधी, सिंपल, खूप छान. खूप दिवसांनी खात आहे मी. घरून रूमला आले होते तेव्हा केली होती मी आमटी. महिन्यात झाला असेल कदाचित आता, हो का नाही. तेव्हापासून आज करत आहे. आज माझ्या आईने शेंगा आणून दिल्या. शेंगा देऊन आई माझी गेली बहिणीच्या गावाला. बहिणीला भेटायला गेली. बहिणीच्या छोटी मुलगी आहे. म्हणत होती आईला, ये ना माय. हे लसूण टाकायचं. लसूण कुटून घेतलेलं आहे मी, त्याच्यात ठेवला होता. एकदम साधी सिंपल पद्धतीनं कसं करायचं ते सांगते तुम्हाला. असं घ्यायचं. लसूण झालं का, पिवळा पडला का लसूण पिवळा पडल्यानंतर त्याच्यामध्ये ना फोडणी टाकायची. पाण्यालाच फोडणी द्यायची बरं का, पाण्यालाच फोडणी द्यायची. मिरच्या भाजून चटणी आहे ना आपली, वरून टाकायची चटणी. याच्यामध्ये जिरं, लसूण, जिरं आणि मोहरी टाकायची फोडणीमध्ये. आणि द्यायची मस्त पाण्याला फोडणी. पाण्यालाच द्यायची फोडणी. सर्व वरून मग टाकायचं हळद वगैरे. बिना मसाल्याची आमटी बरं का. आमटीला मी मसाला नाही टाकायचा, मला आवडत नाही. तुम्ही टाकू शकता. मला ना आमटीला मसाला टाकायला आवडत नाही, त्याच्यामुळे मी टाकत नाही. कधी टाकते, कधी टाकत नाही. म्हणजे जास्त आवडत नाही जास्त आमटीला मसाला. टाक नाही दिली, फोडणी दिली तर थोडंसं ना ते पाण्याला हे येऊ द्यायचं. आदन म्हणतात आमच्याकडे. तुमच्याकडे काय म्हणतात ते पाण्यामध्ये असं थोडं हे उकळी यायसारखं होते ना, तसं येऊ द्यायचं. उकळीमध्ये मग टाकायचं चटणी. आणि ती आपण जी उकणी करून ठेवलेली असते सोल्याची, तुरीच्या, ते सोल्याची ह्याच्यावरून टाकायची. हे काय लवकरच हे येत असते आपली उकळी. थोडं आहे ना पाणी, त्याच्यामुळं एका माणसाचं किती असते, थोडं जास्त नको बा, मला बाथरूम लागायची जास्त चटणी. थोडं टाकते चटणी पाण्यामध्ये. आदनामध्ये चटणी टाकून घेतली. आणि आता चटणी हिरव्या मिरच्याची ते थोडंसं असं हे करून घ्यायची. म्हणजे ते खालवर करून घ्यायचं, नाहीतर मग ती उंडी असे तसेच डिपोळी राहतात. अशी खालवर केलं म्हणजे ते फुटले जातात आणि सगळे पाण्यामध्ये होतात. आणि एवढी बुकणी जास्त होती मला. हे कूट आहे ना, हे जास्त होती मला एकटीला. मी त्यातला थोडा अर्धाच कूट टाकणार आहे आणि अर्धा कूट मी उद्या सकाळी करणार आहे. ओके.
आणि कोणी कोणी ह्याच्यामध्ये टमाटर पण टाकतात बरं का, पण मला नाही आवडत बाबा टमाटर टाकायचं. टमाटर टाकलेली भाजी नाही आवडत, आमटी नाही आवडत, म्हणून मी नाही टाकत बरं का. हे बघा माझी आमटी झाली 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 म्हणजे थोडं उकळू द्यायचं. सोपं साधं, फक्त भाजून वाटून ते कुटून वाटून घ्यायचं तेवढंच मेहनत आहे, बाकी काय नाही. रेडी झाली रेडी. चटणी हे 2 दिवस पण जाते, याला काय भाजून घेतलेली आहे. ठेवायचं मस्त झाकून, आता मस्त पैकी ठेवायचं झाकून. आता हे उरट उरलेलं आहे ना, उद्या करते ह्याची आमटी, उद्या उद्या. नाहीतर चटणी बनवून पण खाऊ शकतो आपण ह्याला, असं नाही की आपण आमटीच बनवावं. ह्याला चटणी पण खूप छान होती. आणि कुठं असं बाहेर गावी जाताना ह्याची चटणी चपाती किंवा भाकर असं कोणतरी असो घेऊन जायला पण खूप छान छान टेस्टी टेस्टी लागते, एकदम टेस्टी. माझ्या आईने भाकर आणलेली आहे मस्त घरून डब्बा, एक भाकर आणि आमटी आणि सकाळचा भात आहे, खाते मस्त पैकी. एकच भाकर आहे म्हणजे माझी आई, एक भाकर आहे आणि वर एवढं एवढंसं चिपट पण आहे. हे बघा छान छान छोटंसं चिपटा माझ्या आईनं आणलेली, सकाळी बांधून आणली मस्त कपड्यामध्ये पालवामध्ये. हे काय, हे माझ्या आईनं आणली भाकर, हातावरची भाकर आहे का माझ्या आईने केली का बघा, हातावरची नाही, हातूनच केली आहे. मस्त गरम गरम करून घेते, गरम करून घेते आणि ते वास येत आहे बघा, सुगंध वगैरे. कोथमीर असतं तर अजून चांगलं यार, माझ्याकडे कोथमीर नाही त्याच्यामुळं द्या कसं तरी ॲडजस्टमेंट. कोथमीर सुगंध वास येते ना, असं ते भारी लय आवडते. आहे का बघू का बरं, 2-4 पानं, 1-2 जरी पानं असले तरी खूप छान होते. एक पान सापडलं कोथमीरचं, एक पान सापडलं मला, अजून एक सापडलं. वाव, वाळलेलं आहे बरं. अजून एक सापडलं. मिरची नको, तेवढंच पण खूप सुगंध वास येते. वाव, सापडलं कोथमीर सापडला मला, कोथमीर सापडला. झालं. वाव, थँक्स गॉड. मला ना माझ्या भाजीपुरता कोथमीर सापडला. म्हणजे आमटीला कोथमीर असलं ना लई टेस्टी येते. वाव, झाली आमची माझी राईट. काय खायचंच काम आहे. हे पाहू शकता तुम्ही, माझी आमची रेडी. ही घ्या बघा, झाली ना. या मग खायला सर्वजण. ओके, या आमटीन भात आणि भाकरी खायला मस्त मस्त एकदम टेस्टी. तुम्हाला कशी वाटली रेसिपी माझी साधी भोळी, सांगा, लाईक करा, कमेंट करा. ओके, बाय बाय सर्वांना.